संदीपने कॅच घेतला तर एका हातात, तर अमर बिस्तूर पाटील एक खंबा त्यांच्याकडून. आज निश्चितच खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. विविध प्रकारची पारितोषिकं तुम्ही बघताय, कोंबडा, बकरी, विस्की अशा स्वरूपाची स्पर्धा निश्चितच या मैदानावर रंगताना दिसते आपल्याला. एक होली सेलिब्रेशन टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. गोलंदाजीसाठी कपिल, साने गुरुजी संघाकडनं संदेश, स्ट्राईक एंडकडे दीक्षित आहे. त्यावेळेस चेंडूला खेळून काढलं गेलं फाईन लेग क्षेत्रामध्ये. किती धावा देऊन जाईल आणि निश्चित रूपाने चौकार. एक टीमचा मानकरी जरूर ठरलाय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता कपिलने, दुसरा चेंडूवर मात्र चौकार आलाय. हळूहळू चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं ब्रिजर बॉयच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. मात्र आमचा रंगमंच देखील भरलेला दिसतोय. होळी उत्सव साजरा करण्यासाठी यावेळेचा चेंडू जास्तच बाहेर गेलाय. पंच आमच्याकडे वळतायत का? यास निखिल पाटील दर्शवतात की हा चेंडू वाईड स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. या अवांतर धावेने संघाचे धावफलक हे पुढे सरकलं, ते म्हणजे 5 या धावसंख्येवर. कपिल राईट राऊंड ऑफ विकेटने यावेळेचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी ई पर्यंत फलंदाज या ठिकाणी धावबाच्या रूपाने बाद होतोय. फॉलो बॉईजला पहिला हादरा बसतोय. अतिघाई संकटात नाही आणि मात्र संकट निर्माण झालंय ते फॉलो बॉईजवर. पहिला धक्का, धावसंख्या 6 असताना सँडी संदेश बाद होतोय. बघा आमचे दाराशी आहे शिमगा. तर आज सध्या तरी आताच्या घडीला जो शिमगा सुरू आहे तो म्हणजे मैदानावर शिमगा सुरू आहे. भावेश नवीन फलंदाज खेळण्यासाठी फॉलो बॉईज कडनं भावेश आणि दीक्षित अशी जोडी जमली जात आहे. सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रेक्षक वर्ग देखील हळूहळू या मैदानाकडे वळताना दिसतोय. कपिल पुढचा चेंडू घेऊन, तर मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये. किती धावा देऊन जाईल? लॉंग ऑफचा क्षेत्र आकाशचा प्रयत्न जरूर होता की पोहोचण्याचा, मात्र चेंडूने उसळी घेतली आणि ते सरळ चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून गेला. धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झालेत 8 धावा झालेल्या आहेत धावफलकावर फॉलो बॉईज संघाच्या. 3 षटकांचा सामना. थोडीशी घाई करा, आज बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. प्रत्येकाला उत्सुकता आहे होळी चषकाचा मानकरी कोण ठरेल, कोंबड्या बकऱ्यांचा मान कोणाला मिळेल हे नक्कीच आपल्याला येणारी वेळेत सांगणार आहे. यावेळेचा चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, चांगली डिलिव्हरी, चेंडू निर्धाव निघून गेलाय. कपिल याची चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडू हाताळून झालेत कपिल याच्या पहिल्या षटकातील. अजूनही 1 चेंडू येणं बाकी. वर्गमित्र आणि एसएससी बॉईज लगेच टॉस साठी या. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, कुठलीच चूक होत नाहीये. आणखीन एक हादरा आणि दीक्षित याची खेळी समाप्त. फॉलो बॉईज दुसरा हादरा बसला दीक्षितच्या रूपानं. पहिला आपण बघितलं संदेश बाद झाला धावबादच्या रूपाने, त्यानंतर आपण झिलचितच्या रूपाने फलंदाज बाद झालाय तो म्हणजे दीक्षित. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. जबरदस्त क्रिकेट. साने गुरुजी संघ देखील एका बाजूने जर फक्त एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न कपिलनं जरूर केलाय. जरी चौकाराला वाईट चेंडू पडला तरी देखील एक चांगला डाव सावरलाय साने गुरुजी संघानं, असं म्हटलं तरी वावगा ठरणार नाही आहे. वर्गमित्र आणि एसएससी बॉईज लगेच टॉससाठी या. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमचे मान्यवर सज्ज आहेत. मिस्टर JPL केवल म्हात्रे मैदानामध्ये. आता मात्र चांगला खेळ दर्शवावा लागेल. 3 षटकांचा सामना, विचार नक्कीच करावा लागेल. साने गुरुजी सारखा संघ समोर आहे, त्यामुळे एक आव्हानात्मक धावसंख्या निश्चितच उभारावी लागेल. त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल ते म्हणजे फॉलो बॉईजला. आमचे हितेश कुठे आज दिसत नाही आहेत फॉलो बॉईज मध्ये खेळताना. मात्र हितेश यांच्या आम्ही इथे नक्कीच वाढ बघतोय. समालोचन कक्षामध्ये थोडंसं एक आनंदाचं वातावरण नक्कीच आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचं. याआधी आपण बघितला संदीप गावंड असतील, त्याच्यानंतर अक्षय असेल, चांगलं वातावरण निर्मिती केली गेली आहे. आणि एकूणच या स्पर्धेचा जो आपण विचार केला तर यंदाचं हे 9वं वर्ष आहे आणि पुढचं 10वं वर्ष असणार आहे.
प्रत्येक वर्ष ही स्पर्धा हळूहळू बहरताना दिसते आपल्याला. चांगलं सहयोग आणि खरोखरच जर या ठिकाणी धन्यवाद द्यायचं झालं तर मनीष म्हात्रे आहेत आमच्या, त्याच्यानंतर चेतन पाटील आणि संपूर्ण टीम आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही चांगली स्पर्धा आपण बघतोय. आणि आमचे सगळे जे सहकारी आहेत, देणगीदाते आहेत, सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. एक अतिशय चांगलं नियोजन या मैदानावर बघायला मिळत आहे. नागेश काका मैदान चूचांद्रा. दुसऱ्या षटकाची सुरुवात. स्वप्नील मुकादम एक जुना जाणता खेळाडू. बघूया कशी सुरुवात होतं. यावेळचा चेंडू ऑफ स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालाय असं वाटलं होतं. चेंडू जास्त बाहेर वळेल, मात्र यावेळी चांगल्या चेंडूची हाताळणी. धावा येणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मात्र आज जो दिवस आहे, कारण की प्रत्येक षटकाराला जर आपण बघितलं तर बियर आहे, त्याच्यानंतर प्रत्येक चौकाराला तर बियरचा टीन आहे, त्यामुळे थोडंसं चलविचल झालेली दिसतात फलंदाज. त्यामुळे मोठे फटके खेळण्याच्या हव्यासापोटी अशा पद्धतीने चेंडू निर्धाव जाताना दिसत आहेत. जास्त टाइम वाया घालवू नका. लक्षात घ्या आपल्याकडे वेळेचं फार कमी आहे, ही गोष्ट तुम्ही. पत्तू यांनी जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक विशाल पाटील यांच्याकडनं येते. मात्र पहिला षटकार आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारांसाठी आणि या षटकारांची धावत संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 14 या धावसंख्येवर. भावेशने दमदार सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. प्रथमेश भावेश भोईर याच्या बॅटमधून या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या मागे. लॉंग स्टॉप क्षेत्र क्लिअर करेल का? मात्र चेंडू सीमा रेषेला क्रॉस करतोय आणि चौकार. 4 धावा, 1 षटकार 1 चौकार. जबरदस्त फटकेबाजी होताना दिसतंय. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे. यावेळेस धावसंख्येला गती दिली जात आहे. धावांची जर विचार केला, सध्याची स्थिती जर आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 या धावसंख्येवर. वर्गमित्र आणि एसएससी टॉस करून घ्या. चेतन पाटील केदारनाथ एंटरप्राइजेसची यांना विनंती असेल त्यांच्या शुभ असते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. लगेच टॉस बॉक्स मध्ये त्यांना दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू टाकून झाले. पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर 2 चेंडू 2 मोठे फटके आले. धावसंख्या वाढली. स्वप्नील पुन्हा एकदा यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. पुन्हा एकदा यष्टरक्षकाला चकून चेंडू लावून जातोय, सरळ थर्ड मॅन कडे वळतोय. बघूया किती धावा मिळतील. 4 धावा. आता मात्र नक्कीच फॉलोच संघ निश्चित रूपाने हवी होताना दिसतोय. जास्तीत जास्त फॉलो केलं जात आहे, धावांना फॉलो केलं जात आहे, त्यामुळे धावसंख्या ही पुढे सरकताना दिसते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या धावसंख्येवर. चांगलं टार्गेट उभारण्यासाठी प्रयत्न नक्कीच सुरू झालेला आहे. ते म्हणजेच फॉलो व्हाईत संघाकडनं 2 फॉर्म, कारण की मोठे फटके येताना दिसलेत आपल्याला 3 चेंडूमध्ये. जवळजवळ तब्बल विचार केला आपण धावांचा तर 14 धावा या 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. पहिलं षटक संपलं त्यावेळेस धावसंख्या होती ते 8 आणि आता जे 4 चेंडू टाकून झालेले आहेत या 4 चेंडूमध्येच त्यांना तब्बल 14 धावा मोजाव्या लागले. ते म्हणजे स्वप्नीलला. त्याचं कारण असं आहे की भावेश याची एक चांगली फलंदाजी होताना दिसत आहे आणि मिसफिल्डचा पुरेपूर फायदा भावेशला झाला आहे. आता मात्र जास्तीत जास्त बाहेर निघतोय. पंच आमच्याकडे वळतायत की हा वाईड चेंडू आहे, थोडंसं नियंत्रण भरकटलंय का स्वप्नीलचं, असा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होतोय. कारण की एकीकडे धावा येत आहेत, त्यामुळे धावा कशा रोखायच्या हाही प्रश्न स्वप्नीलच्या मनात आहे. पुढचा चेंडू तर मात्र अतिशय चांगला कार्पेटर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चेंडू नाचवत होता तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. भावेशना संघाचं धावफलक हे पुढे सरकलंय ते म्हणजेच 25 या धावसंख्येवर. एक चांगलं धावफलक म्हणावं लागेल सध्या स्थितीतला. चांगली रन रेटचा आपण विचार केला तर चांगली धावसंख्या निश्चित रूपाने आतापर्यंत फॉलो बॉयच्या बोर्डावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. या चांगला फटका यावेळेस क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय, मात्र ज्या मिसफिल्ड झाल्यात त्या कुठेतरी निश्चित रूपाने साने गुरुजी संघाला विचार करायला लावणार आहेत. साने गुरुजी मास्टरचा संघ आहे.
2 षटकं संपलेले आहेत. आमचे तुषार आम्हाला माहिती देतात की 2 षटकं संपल्यानंतरची एकंदरीत स्थिती जर आपण बघितली तर 2 गडी बाद 26 धावा. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 13ची सरासरी मेंटेन केली जाते. एक चांगली सरासरी म्हणजे एक लढण्यायोग्य सरासरी निश्चित रूपाने म्हणावी लागेल. समोरच्या संघाला आपण ज्यावेळेस एक आव्हान देतो, टार्गेट देतो, त्यावेळेस त्या दृष्टिकोनातून एक चांगलं धावफलक सध्या तरी दिसतंय आपल्याला. मात्र सध्या तरी आपण नाण्याची एक बाजू अनुभवतोय, अजूनही दुसरी बाजू बघायची आहे. टॉस झाला का? चला, साने गुरुजी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीत जास्त आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेचं बंधन नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रणय मात्र गोलंदाजीला सज्ज होतोय साने गुरुजी संघाकडनं. साने गुरुजी निश्चित रूपाने थोडा उत्साह दाखवण्याचा प्रयत्न असेल की कोंबड्या बकऱ्यांची मॅच आहे, आपल्याला चांगलं काम करावं लागेल. प्रत्येक संघाचा हाच मनोदय आहे की आम्ही कधी या स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत पोहोचू का, तर त्याच्यासाठी तुम्हाला निश्चित रूपाने चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस बघितलं किती धावा मिळतील. एक धाव तर मात्र निश्चित रूपाने मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, कारण की थोडासा फंबल झालंय त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा भावेशनं घेतलाय. भावेश आता मात्र एक बाजू लावून धरले भावेशनं आणि निश्चित रूपाने फॉलो बॉईजला चांगले दिवस आणलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 7 चेंडूमध्ये 19 धावा तब्बल भावेशनं कुठलेत. गुड बॅटिंग भावेश, चांगले अटॅकिंग बॅटिंग त्याच्याकडून बघायला मिळालं. 2 धावा तर आल्यात. पुढचा चेंडू बघूया भावेशसाठी. या वेळेस मात्र लेग स्टंप सोडून जातोय. वाईड चेंडूचा इशारा. भावेश एका जर बघितलं तर भावेश जास्तीत जास्त ऑफ स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याचदा अशा याच्यामध्ये भावेशची चूक काय होते तर निश्चित रूपाने त्याला मागून बोल्ड होतो. अशी परिस्थिती बऱ्याचदा आपण बघितलेली आहे. बघूया पुन्हा एकदा भावेशसाठी पुढचा चेंडू. मात्र चांगली डिलिव्हरी, अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी. प्रणय पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू टाकून झालेले आहेत, अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्येकडे नजर 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा. चला घाई करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण व्यूहरचना लावताना देखील आपल्या एक वेळेचं बंधन निश्चित रूपाने आहे, कारण की बरेच संघ आज आपण या ठिकाणी खेळवतोय. त्याचं कारण असं की प्रत्येकालाच ही स्पर्धा खेळण्याची उत्सुकता आहे आणि त्यामुळे कोणाला नाराज न करता आमचे चेतन पाटील असतील, मनीष म्हात्रे असतील, त्यांनी निश्चितपणे प्रत्येकाला या ठिकाणी प्रवेश दिला गेला. त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करा, तुमच्या सहकार्याची या ठिकाणी गरज आहे. यावेळचा चेंडू जास्तच बाहेर. आता मात्र खराब डिलिव्हरी प्रणयकडून. धावसंख्या जाते ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत या इनिंग मधील. पॅव्हलियनकडून पुढचा चेंडू घेऊन प्रणय. मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी. फिरकी जर बघितली चेंडू पायाच्या खालीच ठेवला होता, जास्तीत जास्त उसळी दिली नव्हती प्रणयना आणि ही गरज आहे. कुठेतरी धावसंख्या रोखायची असेल तर अशा पद्धतीची चेंडू टाकणं अपेक्षित आहे आणि तेच काम प्रणय याने चांगल्या पद्धतीने केलंय. धावसंख्या 31 धावा झालेल्या आहेत. हवेचा वेग आहे, अतिशय चांगलं मैदानाची उपलब्धी. नागेश काका मैदान, चूचंद्र हे दत्ताईचं मैदान तुम्ही बघताय. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे मैदान. आता मात्र पुन्हा एकदा खराब डिलिव्हरी. व्यवस्थितरित्या लाईन आणि लेंथ सापडत नाहीये प्रणयला आणि त्यामुळे थोडीशी गणित आपल्याला आज बदलताना दिसतात. एकीकडे प्रणय संघाला कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतोय, मात्र दुसरीकडे अवांतर देखील धावा देतोय. त्यामुळे थोडंसं चित्र बदलताना दिसतं आपल्याला. प्रणय पुढचा चेंडू. मात्र सुराईक डिलिव्हरी. जागेवरच थांबवून ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव नक्कीच मिळेल. ती म्हणजेच पतू याला लेग बाईट स्वरूपामध्ये पंच दाखवत आहेत. लेग बाईट स्वरूपामध्ये एक धाव येते आणि एक या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 धावा. 33. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया एखादा मोठा फटका भावेशच्या बॅटमधून बघायला मिळेल का. आता मात्र प्रयत्न नक्कीच झाला. चेंडूला भिरकावून दिलाय. डेप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी आणि एक बिअरचं मानकरी. सुपर, अतिशय चांगली फलंदाजी. संघाचा डाव निश्चित रूपाने कोणी सावरला असेल तर भावेशनं. सुरुवातीच्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले, तदनंतर भावेश आला
भावेशने संपूर्ण चित्र बदलून दाखवलंय. एक चांगली धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी जमवली गेली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा निघतील का? यस नो करताना दुसरी धावेचा देखील कॉल मिळाला आणि 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नाहक गडी बाद होतो, काही गरज नव्हती आणि या ठिकाणी गडी बाद होती तो म्हणजे भावेश रूपानं. चांगला खेळ केला भावेशनं. संघाची धावसंख्या 41 धावा. फॉलो बॉईज संघाने या ठिकाणी धावफलकावर जमवली गेली आणि विजयासाठी 42 धावांचं लक्ष साने गुरुजी मास्टर संघासमोर. फॉलो बॉईज लगेच आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उतरा, वेळेची कमी आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. SSC बॉईज आणि वर्गमित्र टॉस करून घ्या. चेतन पाटील तुम्हाला मी विनंती करतो लगेच या ठिकाणी टॉस का बॉस होऊन यस चेतन. मात्र मला तर वाटतं जितू पाटील चला चला टॉस करून घ्या. टॉस का बॉस जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी टॉस होतोय. जबरदस्त क्रिकेटचं हे आयोजन तुम्ही बघता. एक दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम. चुचंद्रगावची ही आवडती स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरू झाली आहे. लक्षात घ्या थोड्याच वेळामध्ये तुम्हाला निश्चित रूपाने प्रत्येकाचं मनोरंजन कसं होईल याकडे निश्चित रूपाने आम्ही लक्ष दिलेलं आहे. थोड्या वेळामध्ये हितेश जॉईंट होतील, आमच्या अक्षा आहेत, संदीप गावंड आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ए 29 धावांचं योगदान दिलंय ते भावेशनं. सुपर फुल्लातून फटकेबाजी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फॉलो बॉईज क्विक फास्ट आणि सलामीवीर येऊ द्या साने गुरुजी मास्टर्स. खरोखरच चांगलं सहकार्य एकूणच या स्पर्धेला लाभत आहे. सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 सलामीर मैदानामध्ये पाठवून द्या. वेळेचं बंधन आहे लक्षात घ्या. अजूनही बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे, नाहीतर मग अशी वेळ येईल की प्रत्येकाला टॉस वर मॅच करावी लागेल. अशी वेळ येऊ नये ही खबरदारी तुम्ही पहिला घ्या, कारण की आपण आज एकमेकांना निश्चित रूपाने चांगले सहकार्य करतो. अशाच पद्धतीचं सहकार्य जर पुढे राहिलं तरी मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने रंगेल. उत्साह निश्चित रूपाने चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी थोडंसं सहकार्य करा. अंपायर कोण आहे? निखिल पाटील आणि कोण आहे तो? हितेश ना. हितेश ना. या स्पर्धेसाठी आता आपण बघतो या सामन्यासाठी पंच म्हणून निखिल पाटील आणि त्यासोबत स्क्वेअर हितेश भोईर. दोन्ही अतिशय चांगले खेळाडू आहेत, मात्र आता पंचांच्या भूमिकेत तुम्ही त्यांना मैदानाच्या आतमध्ये बघताय. आणि मला तर वाटतं निखिलने सुद्धा या ठिकाणी बकरे दिलेले आहेत का? निखिल या परिसरातील एक नामवंत उद्योजक. आणि पुढच्या वर्षी निश्चितच ब्रिजर बॉयचं 10वं वर्ष असेल. दशक पूर्ती सोहळा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्यावेळेस निश्चितच निखिल सांगतात की मी 2 ते 3 बकरे नक्कीच देतो. आमचे योगेश पाटील देखील सज्ज झालेले आहेत, त्यांचंही स्वागत. शिंगा बापल्या का? शिंगा नाहीत, मात्र येतील कदाचित थोड्या वेळात. चला काही करा, टाइमपास होणार याची खबरदारी घ्या. गोलंदाजीसाठी सनी बघा, सनी आलेला आहे. नेहमी साने गुरुजी संघाचं नेतृत्व करतोय, आज मात्र त्यांच्या विरुद्ध खेळतोय. फॉलो बॉईज कडनं सनी गोलंदाजीला पहिलं षटक घेऊन येतोय. एक संधी आहे. स्वप्नील आणि शैलेश. सनी
तर मात्र आल्याबरोबरच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कुठलीच चूक होत नाही आणि सनी याला पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. मोठा हादरा बसतोय, पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला विजयासाठी 42 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना पहिली सुरुवात मात्र आक्रमक करण्याचा प्रयत्न साने गुरुजी संघाने केला होता. मात्र तोच पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच मितेश यांनी लगेच यायचं आमच्या स्टेजकडे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, आणखीन एक झेल, बॅक टू बॅक विकेट. सनियाच्या हात दोन्ही उंचावले गेलेत, उत्साह वाढलाय. आज मात्र साने गुरुजी संघाच्या विरुद्ध खेळताना किती आनंद होतो बघा सनियाला देखील. 2 गडी महत्वपूर्ण बाद केलेत. मला तरी वाटतं उद्या हावलीला घेतलं जाणार नाही कदाचित. चला आपण खेळाकडे वळूया. 2 गडी लागोपाठ बाद केलेत सनी यानं. आणखीन एक गडी बाद करेल का, हॅट्रिक साधली जाईल का ब्रिझर बॉईज पुरस्कृत होळी चषक 2025 मध्ये विकेटची हॅट्रिक साधली जाईल का, याकडे निश्चित रूपाने आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण झालं, क्षेत्ररक्षकांची चांगली साथ त्याला मिळालेली आहे. सँडी याने अप्रतिम झेल टिपला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कुठलीच चूक केली नाहीये. त्यानंतर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बघा बटवायझर लगेच आलेला आहेत चेतन पाटील याच्याकडनं सनीसाठी. सनी कमॉन, यावेळेचा हॅट्रिक हुकली गेली आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो संघाकडनं, जबरदस्त क्रिकेट. आकाश यांनी जर षटकार ठोकला तर या ठिकाणी पारितोषिक येते. रुपेश आणि प्रसाद यांच्याकडनं 500 रुपये. जय मल्हार एंटरप्राइजेसचे निलेश चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी होळी चषक 2025 मध्ये ब्रिझर बॉईजच्या वतीनं हार्दिक हार्दिक असे स्वागत करतोय. वेलकम. या संपूर्ण स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक चांगलं योगदान, चांगलं सहकार्य निलेश चव्हाण यांचं लाभत आहे. एक युवा उद्योजक आणि आमचे सहकारी मित्र ते देखील या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतील आपल्याला थोड्याच वेळात. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, सनी याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. सलामीचं षटक निश्चित रूपाने चांगल्या पद्धतीने हाताळलंय. रोखण्याचं जे काम आहे ते पहिल्या षटकापासूनच केलं गेलं. आतापर्यंत चेंडू राखून झाले ते 5, धावसंख्या आहे ती 5 आणि गडी बाद झाले ते 2. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी साने गुरुजी संघाच्या अगेन्स्ट करताना आपल्याला दिसत. सनी, पुन्हा एकदा सनी, पुढचा चेंडू, फिरकीचा मारा करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, झेलसाठी प्रयत्न होईल का, आणि यस, आणखीन एक गडी बाद. 3 महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय सनी यानं. 3 झेल या ठिकाणी बघायला मिळाले आपल्याला या षटकामध्ये. चांगली सुरुवात फॉलो बॉईज संघाची आपल्याला बघायला मिळाली आणि आता नक्कीच या सगळा खेळ बघून फॉलो बॉईजचे फॉलोअर्स नक्कीच वाढलेले असतील. थोड्याच वेळास आमचे सहकारी मित्र जिग्नेश म्हात्रे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील.
निश्चितच त्यांच्याकडून देखील एक चांगलं सहकार्य, त्यांची देखील एक आगामी मोठी स्पर्धा येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसणार आहे. चला खेळाकडे वळूया आपण. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली सनियाची. 3 गडी बाद केलेत सनियानं. चेहऱ्यावरचा उत्साह काही मात्र जात नाहीये त्याच्या, कारण की त्याची व्यवस्था देखील तितकीच चांगल्या पद्धतीने फॉलो बॉयजनं चांगले केलेली आहे. बॅटर कोण आलाय? नवीन फलंदाज. फुल टॉस डिलिव्हरी होती. किती धावा मिळतील? चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा मात्र चौकार आहे, लक्षात घ्या. कारण की चेंडू अडवला मात्र पाय त्याचा सीमारेषेला टच झाला. हा चौकार आहे. यस. नवीन आलेला फलंदाज प्रणय म्हात्रे. पहिला बॉल काय झालं? चौका. भावेश थोडासा भरकटलेला दिसतोय. फलंदाजीमध्ये चांगली कमाल केली. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न नक्कीच असेल. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये निघून गेलाय. आकाश आणि प्रणय याला कमाल करावी लागेल. धावसंख्येकडे नजर टाकली तरी धावा झाले ते म्हणजे 9. 42 धावांचं आव्हान आहे. साने गुरुजी संघ लक्षात असू द्या. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू बघत राहिले, मात्र चेंडूला छेडायला होता, मात्र बघितलं की हा चेंडू ऑप्स्टमच्या जास्त बाहेर निघतोय. तुम्ही दाखवू नका, आमचे पंच तिथे आहेत. इशारे आमचे पंच देतील. आता मात्र मोठा फटका. चेंडू सीमापार जाईल का? यस. षटकार आकाशाच्या बॅट मधून. आकाश चुंबी षटकार. रुपेश आणि प्रसाद यांच्याकडनं 500 रुपये मिळालेत. आकाशसाठी हे पारितोषिक आहे. आकाशने मात्र एक षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या वाढवण्यामध्ये नक्कीच मोलाचं योगदान दिलं. आणखीन एक मोठा फटका. बघूया किती धावा मिळतील. आणि यावेळेस कुठली चूक केली नाहीये संदेशनं. आतापर्यंत संदेशनं 3 झेल टिपलेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण संदेश सँडी. जरी मी धावबाद झालो 0वर तरी देखील मी मात्र माझा खेळ चांगल्या पद्धतीने कसा दाखवू शकतो, एक चांगलं उदाहरण संदेशने उभं केलंय. 3 झेल टिपलेत आणि 3 गडी बाद झालेत. अशा झेलची स्वरूपाने ते म्हणजे साने गुरुजी संघाचे आकाशाला देखील तंबूचा रस्ता पकडावा लागला. धावसंख्या 16 धावा. यस डीजे. नवनीत नवीन फलंदाज मैदानामध्ये. आता मात्र एका पाठोपाठ गडी बाद होत आहेत. भावेशाचा उत्साह नक्कीच वाढलाय. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हॅलो. यस. 1 चेंडू वाईट होता. 8 चेंडू, माफ करा, 8 चेंडू. 26 धावांची गरज अजूनही विजयासाठी. मोठे फटके खेळावे लागतील. चांगली गोलंदाजी भावेशची. अजून 1 चेंडू येणं बाकी आहे. चांगलं कमबॅक मिळवतोय. जसं चेंडू निर्धाव जाईल तसं प्रेशर जरूर बनेल. मात्र एक प्रयत्न आकाशने चांगला केला होता की आकाश अजूनपर्यंत मैदानावर असतं तर धावसंख्येला थोडीशी गती मिळाली असती. अतिशय चांगला चेंडू आणि गडी बाद होतोय. त्रिफाची 4 रूपाने यष्ट्या उद्ध्वस्त केलेत.
चला आपण खेळाकडे वळूया. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साने गुरुजी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 16 धावा. 26 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. आक्रमकता दाखवावी लागेल. भावेश म्हात्रे गोलंदाजीला येतोय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. निलेश चव्हाण पारितोषिक लावत आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि यावेळेस आल्याबरोबर मोठा फटका येतोय फलंदाज प्रणयच्या बॅट मधून आणि या षटकांशी धावस फलक पुढे सरकतोय. 22 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज राहत आहे साने गुरुजी संघाला. अशाच पद्धतीची अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. सध्या तरी सुरुवातीच्या चेंडू षटकार ठोकून प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न फॉलो बॉईजवर केला आहे तो म्हणजे प्रणयनं. मात्र असाच प्रेशर कायम ठेवतील का शेवटच्या चेंडूपर्यंत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळेस कान मंत्र दिलाय तो म्हणजे दीक्षित पाटील ना की भावेशला जास्त खेळ होण्याची गरज नाही आहे. एकीकडे प्रणय तडाखेबंद फलंदाज समोर आहे. प्रणयमध्ये कुवत आहे. मोठे फटके खेळू शकतोय आणि ते जर फटके आले तर निश्चित रूपाने स्पर्धा निश्चितच वेगळ्या अँगलने बघायला मिळेल. आणखीन एक चेंडू निघून जाते वन बाउन्सने. सीमारेषा क्रॉस करतोय. चौकार. आता मात्र हवी होताना दिसतोय प्रणय. पूर्णतः सामन्याचं चित्र बदलतंय. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचतंय. आता मात्र 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा. मोठे फटके खेळावे लागतील आणि तोच प्रयत्न सुरुवातीपासून प्रणयकडून. सामना कशा पद्धतीने रंगेल हे देखील फार महत्वाचं आहे. एक दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघता. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आणताना दिसत आहेत आपल्याला. होळी चषक होळी उत्सव 2025 निश्चितच कालपासूनच एकंदरीत शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या शिमगोत्सवामधील होळी चषकाची ही जबरदस्त अशी टुर्नामेंट. आता मात्र फुल टॉस डिलिव्हरी बॅटर होते. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? यस, कारण की प्रणयला स्ट्राईक राहण्यात इतकंच महत्वाचं झालेलं आहे आणि तो प्रयत्न नक्कीच झाले. 2 धावा आणि या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28. या धावसंख्येवर 14 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 3 चेंडू आणि 14 धावा. भावेश रोकेल का समोरच्या संघाला? या चेंडूवर जरी मोठा फटका येतो तर देखील आणखीन एक दबाव निर्माण होऊ शकतो. आता तो प्रयत्न व्हायला हवा. बघूया काय घडतंय काय बिघडतंय हा येणारा चेंडू सांगेल. सुरेख डिलिव्हरी. आता मात्र चांगलं कमबॅक मिळवलंय भावेशनं. 2 चेंडू 14 धावांची गरज राहत आहे. आता मात्र फॉलो बॉईज संघ सामन्यामध्ये आघाडी घेतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ह्यापुढे जर आपण घेतलं तर साने गुरुजी संघ चांगल्या पद्धतीने पुढे सरकताना दिसत होता. तर मात्र खूप उशीर झालाय. आणखीन एक मोठा फटका 6 धावांसाठी. षटकारणीशी धावफलक पुढे सरकताना दिसतंय आपल्याला. 34 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता मात्र सामना हा बदललेला आहे. बघूया एखादा खराब चेंडू पडला तर त्याचा समाचार मिळू शकतोय आणि सध्या तरी या सामनाचं चित्र बघितलं तर फॉलो बॉईच्या बाजूने असल्याचं दिसतंय. मात्र एक लढत दिली. चांगल्या पद्धतीने सामना जिवंत ठेवला हा मात्र प्रणयनं आतापर्यंत. पुढचा चेंडू तर मात्र टाइम स्ट्रोक मात्र चेंडू हवेमध्ये कोणी क्षेत्ररक्षक जवळ नाही. या सामना जिंकलाय. मात्र प्रयत्न अतिशय चांगले झाले साने गुरुजी संघाच्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भावेश भोईर. लगेच आपण 11 चेंडूमध्ये 29 धावा आणि जे षटकार चौकार ठोकले त्यांनी लगेच आमच्यापर्यंत दाखल व्हा आणि जी बियरची जी